आज आपण आलो आहोत मुंबईच्या सर्वात आयकॉनिक ठिकाणी कालाघोडा आर्ट फेस्टिवल। इथे फक्त महाराष्ट्रातून नाही तर अनेक वेगवेगळ्या राज्यातून लोक येतात, आपली कला घेऊन, आपली परंपरा घेऊन आणि आपली ओळख घेऊन। या वर्षीची थीम आहे भूतकाळ आणि भविष्यकाळ। इथे अशा प्रकारचे इन्स्टॉलेशन आहेत जे आपल्या जुन्या आठवणी ताज्या करतील। आणि असे इन्स्टॉलेशन आहेत काही जे आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीसोबत कसं ॲडॅप्ट करून आपल्याला आपल्याला प्रेझेंट करता येईल ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे। इथे येऊन आर्ट फक्त बघणं जरुरी नाही, ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। कालाघोडा आर्ट फेस्टिवलमध्ये आपली संस्कृती, आपली ओळख, आपला अभिमान आणि कला ही चांगल्या प्रकारे जोपासली जाते। मित्रांनो, आज आपण आलो मुंबईच्या CSMT स्टेशनवर। इथली ही ऐतिहासिक वास्तू आणि मुंबईची तीच धावपळ। इथूनच आज आपण चालत जाणार आहोत एका एकदम भारी आणि कलरफुल जगात, म्हणजेच कालाघोडा आर्ट फेस्टिवल। हॅलो एव्हरीवन, आय एम भावेश अँड यू आर वॉचिंग द वंडरिंग मुसाफिर। आज आपण आलो आहोत मुंबईच्या सर्वात आयकॉनिक ठिकाणी कालाघोडा आर्ट फेस्टिवल। तर मी आज खूप एक्सायटेड आहे कारण का आपल्याला पाहायला मिळणार आहेत क्रेझी आणि इन्स्पिरेशनल आर्ट। तर चला आपण पाहूयात। सगळ्यात पहिलं इन्स्टॉलेशन द एअर वी ब्रीथ। हे बघून आपल्याला जाणीव होते की आपण जो श्वास घेतोय ती हवा आता किती बदलली आहे आणि पोल्युशनचा प्रश्न किती गंभीर झालाय। तर आता पुढचा डिस्प्ले बघा, काल, आज आणि उद्या। एक काल होता जो आपण मैदानात जाऊन क्रिकेट, कॅरम, लुडो, बोरा खेळायचो आणि आताची मुलं बघा, त्यांना फक्त मोबाईलवर PUBG आणि VR गेम्समध्येच इंटरेस्ट आहे। लहानपणीची एकदम क्लिअर आठवण आली यार। अरेच्छा, हे बघा जुना STD PCO बूथ। आठवतंय का आपण 1 रुपयाचा कॉईन टाकून घाईघाईत बोलायचो? आता तर हे कुठे बघायला सुद्धा मिळत नाही। या इन्स्टॉलेशनचं नाव आहे द लास्ट कॅच। पण हे कशापासून बनवलं माहिती आहे? पूर्णपणे प्लास्टिकच्या वेस्ट बॉटलपासून। हे इन्स्टॉलेशन माझं खूप फेवरेट आहे। एका झाडाच्या मुलीतून एका म्हाताऱ्या आजीच्या पायाची आकृती साकारली आहे, जिच्या पायात चांदीचे पैंजण आणि जोडवी आहेत। निसर्गाने आपली भारतीय संस्कृती किती सुंदर जोडली आहे बघा। इथे फक्त महाराष्ट्रातून नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे आर्ट आणि क्राफ्टची दुकानं आलेली आहेत। हे फक्त आर्ट प्रेझेंट नाही करत, ते भारताची संस्कृती प्रेझेंट करत आहे। आता हा मिररमॅन बघा। या इन्स्टॉलेशनचं नाव आहे टाइमलाईन ऑफ बीइंग। आदी मानवापासून ते आत्ताच्या आधुनिक माणसापर्यंत आपला प्रवास। पण या प्रगतीच्या नादामध्ये आपण झाडं कशी तोडतोय आणि निसर्गाचा कसा ऱ्हास करतोय हे इथे एकदम मार्मिकपणे दाखवतोय। मुंबई म्हणजे मायानगरी आणि सिनेमा। हे मुंबई सिटी ऑफ फिल्मचं इन्स्टॉलेशन फिल्मच्या रील्स आणि क्लॅपबोर्डने बनवलंय। बॉलिवूड लव्हरसाठी एकदम परफेक्ट स्पॉट आहे हा। मित्रांनो, हे बघा, इथे कंपास पट्टीतून मोठी फुटपट्टी आणि कोनमापक ठेवलंय। जाऊन माझी हाईट चेक करून घेतली बरं का। लहानपणीच्या शाळेची आठवण आली एकदा। हे बघा, मुंबईची जान काली पिली टॅक्सी। पण नॉर्मल नाही, ही टॅक्सी पूर्णपणे जिओमेट्रिकल शेप्स वापरून बनवलेली आहे, एकदम हटके। चला आता तुम्हाला दाखवतो अश्वही। हे घोड्यांचे चेहरे बघा, किती सुंदर भूमिती, आकाराने, रंगांनी सजवलेत। सूर्यदेवाच्या रथाचे जे 7 घोडे असतात ना, त्या कॉन्सेप्टवर आधारित एक खूपच सुंदर आर्ट पीस आहे। द हार्ट ऑफ मुंबई। हे लाल रंगाचं 3D प्रिंटेड हार्ट बघा। इथे तर फोटो काढण्यासाठी अक्षरशः लोकांची झुंबड उडाली आहे। मी पण एक सेल्फी मारून घेतलाय।
त्यांची एक जायंट बॉटल बघा. हे नुसतं स्ट्रक्चर नाही तर त्याभोवती त्यांच्या CSR ॲक्टिव्हिटीचे 6 कॉजेस प्रेझेंट केलेले आहेत. Milton is one of the sponsors here at Kalagoda Festival, and they have created this wonderful installation based on these 6 causes which they have shortlisted. So Milton is connected with some NGOs under CSR initiatives. So the 6 causes are empower girl, transform school, recycle and reduce waste, support mental health, care for elders, nutrition for children. So you have to select only one cause and you have to vote for only one cause. So maximum votes will be getting maximum amount of donation from Milton, starting from 10 lakhs, then 6 lakhs, then 4 lakhs, and remaining 3 causes will be getting 2 lakhs for each. It's in our hand to decide what cause needs more focus or more, what should I say, more support. So according to that, you can donate, you can vote here and let us, like, help us to know more about it. Like, what you think? Thank you so much. इथे तुम्ही तुमच्या फेवरेट कॉमिक्स किंवा मूवी कॅरेक्टर सोबत कनेक्ट होऊ शकता. एकदम फुल वाईब होती इथली. हे इन्स्टॉलेशन खूप ठीक आहे. कर्मा आपल्या आतले चांगले आणि वाईट विचार आणि रामायणातील राम आणि रावणाची जी कन्सेप्ट आहे ती एका मॉडर्न थीममध्ये खूप भारी प्रेझेंट केलेली आहे. इथे एकीकडे लाईव्ह पेंटिंग चालू आहे. आर्टिस्ट अगदी आपल्या डोळ्यासमोर कॅनव्हासवर जादू करत आहेत. हे बघायला जी एक शांतता मिळते ना ती शब्दात नाही सांगता येणार. ये हमारी कॉलेज का कंसेप्ट है, लाइक ये हमारी कॉलेज का इंस्टॉलेशन है सस्मीरा SIDT जो वर्ली में है. एंड ये हमारे बच्चों ने बनाया है, जो ऊपर आप पैचवर्क देखोगे. सो इस इंस्टॉलेशन का नाम है त्रिकाल. यस, त्रिकाल सुन के आपके मन में क्या आता है? मतलब जो अपना ये रहता है, अभी पहिला का एक महीने का ये था, उसका जैसे 3 ये ऐसा ऐसे ही रहेगा समथिंग, प्रेजेंट फ्यूचर और अपनी यस. तो हमने 3 काल दर्शाने की कोशिश की है, भूतकाल, भविष्यकाल, वर्तमान काल. जैसे कि स्क्वायर है जो लाल में है, जो हमारा भूतकाल है, हाँ, जो ऐसे हॉरिजॉन्टली है. जो स्क्वायर में ही क्यों डाला है उसको? क्योंकि हमारा स्क्वायर हमारा फाउंडेशन होता है पास्ट. उसके बिना हम, एक्सपीरियंस के बिना हम बड़े कैसे होंगे? ओके, राइट. लाइक हमारा ट्रॉमा, एक्सपीरियंस, लर्निंग्स, मिस्टेक्स सब रेड में हमारा पास्ट है, हमें फाउंडेशन देता है वो जीवन के लिए. फिर येलो में सर्कल है, वो हमारा क्या दर्शाता होगा? राइट, मतलब अपना क्या बोलते हैं उसको? प्रेजेंट, वर्तमान, जो कंटिन्यूस चल रहा है. हाँ, ओके. जो किसी के लिए रुकता नहीं है. तो येलो से हम ये दर्शाते हैं कि हमें जॉयफुल रहना चाहिए, हमें मूवमेंट में जीना चाहिए, ओके. कल पे नहीं टालना चाहिए. तो ये हमने दर्शाने की कोशिश की है. उसके बाद ट्रायंगल है, ओके. वो हमारा फ्यूचर है. जैसे कि वो एक एरो होता
करता है वैसा भी दिखता है। तो हम हमेशा चाहेंगे कि हम ग्रो करें, फ्यूचर में विजडम आए, इंटेलिजेंस आए, प्रॉस्पेरिटी आए, वो सब आए। तो ब्लू कलर से हमने वो दर्शाने की कोशिश की कि हम पीस, फ्यूचर में विजडम, वो सब हमारे पास आए। तो और ये तीन हमारी लाइफ को बाउंड करता है, इसके बिना हम वो कनेक्टेड है इस हाँ जी लाइफ में अपना, यस वो सब जो भी है अपना मतलब पास्ट, प्रेजेंट और फ्यूचर अपना वो लाइफ में अप्लाई एक होता है। इंसान को शेप करता है वो। ठीक है, थैंक यू। आपको कोई सवाल? नहीं, बस इतना ही था, थैंक आप यू। रिव्यू दे सकते हैं। तर मंडळी, कालाघोडाचा हा कलरफुल आर्ट आणि कल्चरचा अनुभव घेऊन आपण आता आलो आहोत आपल्या फेवरेट ठिकाणी मरीन ड्राईव्ह. दिवसाचा शेवट यापेक्षा काय असू शकतो. तर मित्रांनो, आजचा कालाघोडा आर्ट फेस्टिवलचा एक्सपिरियन्स खूप छान आणि इन्स्पायरिंग होता आणि प्रत्येक कन्सेप्ट वेगळा, इनोव्हेटिव्ह आणि फ्युचरला दाखवणारा होता. तर कालाघोडा फेस्टिवल आज फक्त पाहिला नाही, अनुभवून आलो. आणि व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि द वंडरिंग मुसाफिरला सबस्क्राईब करा.